शिरोळ तालुक्यातून 4 नद्या वाहतात। शिरोळ शहराला पाणी पुरवठा करणारी योजना ज्या नदीवर आहे त्या नदीत उन्हाळ्यात सुद्धा पुरेसं पाणी असतं। असं असताना नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासियांना सध्या पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यानं शहरवासीय त्रस्त आहेत। शहरातील पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाल्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज आंदोलन अंकुशच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर घागर मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज तख्तापासून मोर्चाला सुरुवात झाली। हातात घागर घेतलेल्या महिलांचा मोर्चातला सहभाग लक्षवेधी ठरला। नदी उशाला कोरड घशाला अशा घोषणा देत मोर्चा नगरपालिकेजवळ आल्यानंतर मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्यासह मोर्चेकऱ्यांनी धारेवर धरलं। मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं। चुडमुंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पुन्हा मोर्चा काढू असा इशारा दिला। शिरोळमध्ये पाणी पुरवठ्याचं नियोजन सगळं कोलमडलेलं आहे आणि अक्षरशः शिरोळमध्ये पाण्यासाठी लोकांची दाही दिशा सुरू आहे। आपल्या गावाला 2 नद्या दोन्ही बाजूने जाणार आहेत। नदीमध्ये पाणी आहे, नगरपालिकेकडे सगळी यंत्रणा आहे, पैसे आहेत, पण तरी लोकांना पाणी मिळत नाही। याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो होतो आणि 8 दिवसाच्या आत हे सगळं नियोजन करून पुढचे 4 महिने आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि शिरोळवाल्यांची गत या दुष्काळी भागासारखी होऊ नये या उद्देशानं आम्ही आता मोर्चा इथं काढलेला आहे। आता 8 दिवसात ते आम्ही 1 दिवस आड तरी किमान पाणी द्यायचा प्रयत्न करतो असं तिने आश्वासन दिलं आहे। पण 8 दिवसानंतर जर परत पुन्हा आणि 4 दिवस 5 दिवस जर पाणी यायला लागले तर पुन्हा हा मोर्चा नगर परिषदेला येणार आहे असा आम्ही आता त्यांना इशारा दिलेला आहे आणि आत्ताचा मोर्चा आम्ही तात्पुरता स्थगित। या मोर्चात श्रीकांत गावडे, शहाजी गावडे, कृष्णा देशमुख, अमोल गावडे, शशिकांत काळे, संपत मोडके पाटील, राजेंद्र चुडमुंगे, एकनाथ माने, राहुल माने, दीपक काळे, अजित देशमुख, पोपट संगपाळ, बाबू मोरे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।